शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी बळीराम गाडेकर. आज आपण आजच्या मान्सून अपडेटमध्ये बघणार आहे दिनांक 2 जुलै, 3 जुलै, 4 जुलै, 5 जुलै, 6 आणि 7 जुलै या कालावधीमध्ये दररोज आपल्याला कोण्या जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पाहायला मिळेल त्या संदर्भात अशी सविस्तर अशी माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. व्हिडिओ थोडा मोठा होईल पण तुमच्या माहिती व्यवस्थित लक्षात येईल त्यासाठीच मी आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर शेतकरी बंधूंनो करूया सुरुवात. तर अगोदर बघू आपण दिनांक 2 जुलै रोजी पुढील 24 तासामध्ये राज्यात कुठे किती पाऊस होईल ते. तर शेतकरी बंधूंनो हा आहे आपल्या महाराष्ट्राचा नकाशा आणि इथं तुम्हाला ह्या पिवळ्या रेषेच्या आतील जिल्ह्यामध्ये जे काही पिवळ्या रेषा आहे पिवळ्या रेषेच्या आतील जिल्ह्यामध्ये आपल्याला जोरदार त्या अति जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे. त्यामध्ये आहे पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्याचा समावेश आहे. त्यानंतर काहीसा कोल्हापूरचा पश्चिम भाग, त्यानंतर साताऱ्याचा पश्चिम भाग, पुण्याचा पश्चिम भाग, नाशिकचा सुद्धा पश्चिम भाग या जिल्ह्यामध्ये आपल्याला 2 जुलै रोजी पुढील 24 तासामध्ये जोरदार ते अति जोरदार पाऊस पाहायला मिळेल. त्यानंतर इकडे पूर्व विदर्भातील गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार पाऊस पाहायला मिळेल आपल्याला दिनांक 2 जुलै रोजी पुढील 24 तासामध्ये. त्यानंतर जे काही उर्वरित जिल्हे आहेत तर या जिल्ह्यामध्ये आपल्याला बहुतेक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पाहायला मिळेल. त्यामध्ये जिल्ह्याचा समावेश आहे यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, धुळे, नाशिक, नंदुरबार, जालना, वाशिम, परभणी, नांदेड, बीडचा काही भाग, अहिल्यानगरचा काही भाग. त्यानंतर जे काही उर्वरित जिल्हे आहेत त्यामध्ये लातूर, धाराशिव, सोलापूर, बीड, अहिल्यानगरचा काही भाग, पुण्याचा काही भाग, त्यानंतर साताऱ्याचा काही भाग, सांगली या जिल्ह्यामध्ये सुद्धा एक बहुतेक ठिकाणी आपला हलक्या ते किंचित ठिकाणी मध्यम सरी पाहायला मिळेल. तर आता बघूया दिनांक 3 जुलै रोजी राज्यात कुठे किती पाऊस होईल ते. तर शेतकरी बंधूंनो 3 जुलै रोजी जर बघितलं आपण तर जी आता तुम्हाला लाल रेषा दिसत आहे तर ह्या लाल रेषेच्या आतील जिल्ह्यामध्ये आपल्याला जोरदार ते मुसळधार पाऊस पाहायला मिळणार आहे. तर त्यामध्ये जिल्ह्याचा समावेश आहे इकडे सिंधुदुर्ग, कोल्हापूरचा पश्चिम भाग, रत्नागिरी, त्यानंतर साताऱ्याचा पश्चिम भाग आहे, रायगड, पुण्याचा पश्चिम भाग, ठाणे, मुंबई, पालघर, नाशिक या जिल्ह्याचा समावेश आहे. त्यानंतर इकडे अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गोंदिया हे जे पण जिल्हे 3 जुलै रोजी आपल्या ह्या जिल्ह्यामध्ये सुद्धा पुढील 24 तासामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस पाहायला मिळेल. त्यानंतर जे काही उर्वरित जिल्हे आहेत गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलढाणा, जळगाव, धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, अहिल्यानगर, बीड, नांदेड या जिल्ह्यामध्ये आपल्याला एक बहुतेक ठिकाणी मध्यम ते जोरदार सरी पाहायला मिळेल दिनांक 3 जुलै रोजी. त्यानंतर लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, सातारा, पुणेचा काही भाग या जिल्ह्यामध्ये आपल्याला बहुतेक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पाहायला मिळेल दिनांक 3 जुलै रोजी. तर आता बघूया दिनांक 4 जुलै रोजी राज्यात कुठे किती पाऊस होईल ते. तर शेतकरी बंधूंनो दिनांक 4 जुलै रोजी आता जी लाल रेषा दिसते तुम्हाला या लाल रेषा आतील सर्व जिल्ह्यामध्ये 4 जुलै रोजी आपल्याला पुढील 24 तासामध्ये या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाऊस जोरदार ते मुसळधार ते काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पाहायला मिळणार आहे. तर त्यामध्ये जिल्ह्याचा समावेश आहे पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, त्यानंतर सिंधुदुर्ग, कोल्हापूरचा पश्चिम भाग, साताऱ्याचा पश्चिम भाग, पुण्याचा पश्चिम भाग, नाशिकचा सुद्धा पश्चिम भाग, त्यानंतर गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, वाशिम, त्यानंतर बुलढाणा, जालना, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, धुळे, नंदुरबार, त्यानंतर काहीसा बीडचा व अहिल्यानगरचा भाग आहे. तर या जिल्ह्यामध्ये आपल्याला दिनांक 4 जुलै रोजी पुढील 24 तासामध्ये जोरदार ते मुसळधार ते काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पाहायला मिळणार आहे. त्यानंतर जे काही उर्वरित जिल्हे आहेत तर त्या जिल्ह्यामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल, रिमझिम अधूनमधून हलक्या मध्यम सरी. मात्र 4 जुलै रोजी आपल्याला झाडग्यासारखं वातावरण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळणार आहे. तर आता बघूया दिनांक 5 जुलै रोजी राज्यात कुठे किती पाऊस होईल ते.
तर शेतकरी बंधूंनो, दिनांक 5 जुलै रोजी जर बघितलं आपण, तर 5 जुलै रोजी पावसाच्या प्रमाणामध्ये प्रचंड अशी वाढ झालेली आहे. आणि ही जी लाल रेषा दिसत आहे तुम्हाला, ह्या लाल रेषेच्या आतील सर्व जिल्ह्यामध्ये जोरदार ते मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पाहायला मिळणार आहे. त्यामध्ये जिल्ह्याचा समावेश आहे अकोला, वाशिम, हिंगोली, परभणी, बुलढाणा, जालना, बीड, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, अहिल्यानगर, त्यानंतर धुळे, नंदुरबार, नाशिक, पालघर, ठाणे, रायगड, पुणे, त्यानंतर मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूरचा पश्चिम भाग, साताऱ्याचा सुद्धा पश्चिम भाग, तर या जिल्ह्याचा समावेश आहे. तर या जिल्ह्यामध्ये आपल्याला दिनांक 5 जुलै रोजी जोरदार ते अति जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे. म्हणजे या 5 जुलैच्या पावसामध्ये आपल्याला या जिल्ह्यामध्ये जे काही छोटे मोठे तलाव आहे, तर या तलावामध्ये सुद्धा पाणी आलेलं दिसणार आहे. तर शेतकरी बंधूंनो, आता बघूया दिनांक 6 जुलै रोजी राज्यात कुठे किती पाऊस होईल ते. त्यानंतर एक सांगायचं राहील, त्यानंतर जे काही उर्वरित जिल्हे आहेत, सातारा, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यामध्ये सुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल आणि एक झाडग्यासारखं वातावरण राहील दिनांक 5 जुलै रोजी. तर आता बघूया दिनांक 6 जुलै रोजी राज्यात कुठे किती पाऊस होईल ते. तर शेतकरी बंधूंनो, दिनांक 6 जुलै रोजी जर तुम्ही ही लाल रेषा बघितली, तर या लाल रेषेच्या आतील सर्व जिल्ह्यामध्ये जोरदार ते अति जोरदार ते मुसळधार पाऊस होणार आहे. त्यामध्ये जिल्ह्याचा समावेश आहे नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे, अहिल्यानगर या, त्यानंतर जालन्याचा सुद्धा पूर्व म्हणजे उत्तर भाग या जिल्ह्यामध्ये दिनांक 6 जुलै रोजी जोरदार ते मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पाहायला मिळणार आहे. त्यानंतर जे काही उर्वरित जिल्हे आहेत राज्यातील, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, हिंगोली, जालना, नांदेड, त्यानंतर इकडे पुणे, साताऱ्याचं सांगली आणि अहिल्यानगरचं बीड या जिल्ह्यामध्ये सुद्धा आपला बहुतेक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे. त्यानंतर सोलापूर, धाराशिव, लातूर, परभणी या जिल्ह्यामध्ये आपला तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पाहायला मिळेल. तर आता बघूया दिनांक 7 जुलै रोजी राज्यात कोण्या जिल्ह्यात कुठे किती पाऊस होईल ते. तर शेतकरी बंधूंनो, या इमेजमध्ये तुम्हाला सविस्तर इकडे ही जी लाल रेषा दिसत आहे, तर या लाल रेषेच्या आतील जिल्ह्यामध्ये आपल्याला जोरदार ते मुसळधार पाऊस पाहायला मिळणार आहे. त्यामध्ये जिल्ह्याचा समावेश आहे जळगाव, छत्रपती संभाजीनगर, धुळे, नंदुरबार, नाशिक, पालघर, ठाणे, अहिल्यानगरचा उत्तर भाग, उत्तर पश्चिम भाग, रायगड, मुंबई, पुणे, त्यानंतर रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या जिल्ह्याचा समावेश आहे. तर या जिल्ह्यामध्ये आपल्याला 7 जुलै रोजी पुढील 24 तासामध्ये जोरदार ते मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पाहायला मिळणार आहे. त्यानंतर जे काही उर्वरित जिल्हे आहेत त्यामध्ये गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा, वाशिम, जालना, अहिल्यानगरचा काही भाग, पुणेचा काही भाग, सातारा, सांगली, तर या जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला 7 जुलै रोजी बहुतेक ठिकाणी मध्यम ते जोरदार सरी पाहायला मिळेल. त्यानंतर हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर, बीड, धाराशिव, सोलापूर या जिल्ह्यामध्ये आपला हलक्या ते मध्यम सरी अधूनमधून पाहायला मिळेल दिनांक 7 जुलै रोजी. तर शेतकरी बंधूंनो, हा होता आपला दिनांक 2 जुलै ते दिनांक 7 जुलै या कालावधीमध्ये राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होणार आहे त्या संदर्भातला अंदाज. तर आपण आजच्या अंदाजामध्ये सविस्तर एक थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर शेतकरी बंधूंनो, आज इतकेच. नमस्कार.